नमस्कार मंडळी. आताच मी असंच स्क्रोलिंग करत होते, रील्स बघत होते, तर मला एक रील दिसला टॅटू बनवतानाचा. तर सध्या टॅटूची खूप फॅशन आहे, सगळेच बनवतात आणि एखादा छोटासा टॅटू काढला वगैरे तर तो छान वाटतो. पण पूर्ण असे हात भरून वगैरे जे काढतात ना टॅटू, ते इतकं विचित्र असतं. मला तरी पर्सनली ते अजिबात आवडत नाही. इतकं घाण वाटतं ना, की जसं काही एखादा स्किन डिसीज वगैरे झालं की काय असं वाटतं. तर ते एवढं का काढतात बरं? ते काढताना पेन देखील इतकं होतं, तरी पण ते कशामुळे काढतात? म्हणजे त्या फॅशनला काही सेन्स आहे असं मला वाटत नाही. तर काही क्रिकेटर वगैरे हे लोकं काढतात आणि त्यांचं बघून मग आपली जे यूथ आहेत ते सगळे काढायला म्हणजे बघतात तसं फॅशन करायला. पण खरंच त्याच्यात किती अर्थ आहे किंवा तुम्ही कितपत त्यांचं अनुकरण करायला हवं, हा मात्र प्रत्येकाने विचार करायला हवा. आता जुन्या काळात देखील टॅटू काढायचे, असं नाही की काढत नव्हते. त्याला गोंधन म्हणायचं. जसं माझ्या आजीला वगैरे पण मी पाहिले इथे वगैरे असं गोंधन हातावरती नवऱ्याचं नाव वगैरे असं करायचे किंवा असं देवाचं वगैरे अशा प्रकारचे काही टॅटू काढले जायचे. पण आता जे टॅटू काढले जातात ना, अ, ते काही वेगळेच असतात. आता मी एक रील बघत होती ना, म्हणजे तुमच्या प्रायव्हेट पार्ट्सवर देखील तुम्ही टॅटू काढून घेताय आणि याला तुम्ही फॅशन नाव देताय. हे कितपत योग्य आहे, हा प्रत्येकाने स्वतःला प्रश्न विचारायला हवा. कारण बघा, हे जेन वगैरे आपण म्हणतो आणि त्यांना आपले विचार काही पटत नाही. कुठलंही फॅशन करताना थोडासा आपण विचार करायला हवा, की म्हणजे उगाचच सगळे करतायत किंवा ट्रेंड आलाय म्हणून करण्यापेक्षा थोडा तरी सेन्स आहे का, हा आपण विचार करायला हवा. आता प्रायव्हेट पार्ट्सवर जेव्हा तुम्ही टॅटू काढता, तेव्हा मी तरी आतापर्यंत जेवढे टॅटू काढणारे बघितलेत ना, ते जेंट्सच असतात. लेडीज तर फार कमी किंवा मी मी तरी बघितले नाही, असतील तरी फार कमी असतात. आणि त्यांच्याकडून आपण इकडे अगदी असं वगैरे काढून घेतात. प्रायव्हेट पार्ट्सवर देखील काढून घेतात टॅटू. तर हे किती योग्य आहे? बसमध्ये जाताना वगैरे आपल्याला थोडासा जर धक्का लागला, तर आपण किती म्हणजे पुरुषांचा, तर आपण किती आरडाओरडा करतो आणि मग तुम्ही स्वतःहून अशा ठिकाणी जाऊन टॅटू काढून घेताय. बरं, हे अशा ठिकाणी टॅटू काढून पुन्हा ते दिसावेत यासाठी छोटे-छोटे कपडे घालायचे. पुढे काढला असेल तर ब्लाउजचा गळा मोठा करायचा, मागे असेल तर मागचा गळा मोठा करायचा. मागे असं काढलं असेल तर पॅन्ट वगैरे एकदम लोअर वेस्ट एकदम असं असणाऱ्या पॅन्ट्स वगैरे घालायच्या आणि मग ते दाखवायचं. आता फॅशन करू नका असं माझं अजिबातच म्हणणं नाहीये. करा फॅशन, पण थोडासा विचार करून करायला हवा. कारण की आता बघा, जे टॅटू काढतात ना, त्यांचं बऱ्याचदा ते प्रमोशनल व्हिडिओ असतात. व्हिडिओ शूट करण्यासाठी ते फ्रीमध्ये देखील काही वेळेस टॅटू काढून देतात. कारण त्यांची ॲड त्यांना करायची असते आणि त्यांची तर नजरच मेलेली असते. त्यांना काही फरक पडत नाही. पण आपण तिकडे जाताना ते ॲड बघून जेव्हा आपण जातो, तेव्हा आपण विचार करायला हवा, की हे करणं बरोबर आहे की नाही. बऱ्याचदा बॉयफ्रेंडचं नाव लिहून घेतात लग्नाच्या आधीच मुली किंवा मुलं, लिहून घेतात नावं आणि नंतर मग जर ब्रेकअप झालं, तर मग काय? मग तुम्ही ते परत नाव मिटवण्यासाठी परत बघितलंय मी, की डिझाइन वगैरे काहीतरी करून ते नाव मिटवलं जातं. म्हणजे आधी काढायला पैसे द्या, तेवढे दुखवून त्रास करून घ्या. त्यानंतर पुन्हा ते नाव मिटवण्यासाठी पुन्हा त्याच्यावर आणखीन खर्च करून लाखो रुपये खर्च करतात काही वेळेस तर. तर ते नाव मिटवा. जर तुम्हाला इतकंच असंच असेल, की टॅटू काढला तरच प्रेम आहे, तर त्याला काही अर्थच नाहीये. म्हणजे टॅटू काढलास माझ्या नावाचा तर तुझं खरं प्रेम आहे, नाहीतर तुझं खोटं प्रेम आहे. तर याला काही प्रेम म्हणतात का? तुम्ही फॅशन करा, त्याबद्दल काही दुमत नाही, पण त्याला शालीनता असावी. मी एक रील पण बघितला होता, आणखीन तुम्ही पण कदाचित पाहिलं असेल. मर्यादा में रहकर भी सुंदर देखा जा सकता है, असं काहीतरी होतं एक रील. आणि साऊथची एक हिरोईन होती. ती असं अवॉर्ड घ्यायला जात होती स्टेजवरती आणि फुल कपडे तिने नॉर्मल असा ड्रेस, फुल हातांचा वगैरे असं स्लीव्हज पूर्ण असलेला घातला होता. छान दिसत होती ती. तर त्याला ते डायलॉग अटॅच करून तो रील मी पाहिला. तर खरंच मला वाटतं, की छोटे कपडे घातले तरच आपण सुंदर दिसतो ना, हे जे आजकालच्या मुलींच्या डोक्यात आहे ना, ते म्हणजे काहीतरी चुकीचा त्यांना पट्टी पढवली गेली, की मोठे लोकं जर काही सांगायला गेले तर लगेच त्यांना नॅरो माइंडेड आहे तुम्ही, तुम्ही तुमचं नजर ठीक करा, तुमचे विचारच खराब आहेत, ते तुम्ही त्याच्यावर काम करा, असं वगैरे आपल्याला सुनावतात. म्हणजे मोठ्या लोकांनी जर काही सांगायला गेलं तर. पण त्यांना कुठेतरी एक चुकीचं हे पाडून दिलं आहे. त्यांच्या डोक्यात एक भरवलेलं आहे, की फ्रीडम म्हणजे कमी कपडे घालणे आणि रात्री अपरात्री बाहेर फिरणे, याला फ्रीडम म्हणतात. आणि ते तुम्हाला मिळालं तरच तुम्ही स्वतंत्र आहात. मुलींच्या बाबतीत तरी मी बऱ्याच ठिकाणी बघितले, की त्यांचं तसं ब्रेन वॉश केलेलं आहे, की तुम्हाला जाऊ दिलं नाही, तुम्हाला छोटे कपडे घालून दिले नाही, म्हणजे तुम्हाला फ्रीडम दिलेलं नाही. तर फ्रीडमचा अर्थ हा होत नाही. आपल्या आपल्या इतिहासामध्ये कितीतरी अशा महिला आहेत,
अहिल्याबाई होळकर आहेत, राणी लक्ष्मीबाई आहेत. त्यांना बघून जिजाऊ आहेत त्यांचा आदर्श आपण घेतला पाहिजे. आणि उगाचच छोटे कपडे घालून फॅशन करून असे अंगावर पूर्ण टॅटू काढून घेतली म्हणजेच तुम्ही फॅशनेबल आहात आणि अदरवाईज नाही. तर बघा तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतंय. मला तर बऱ्याच दिवसांपासून या विषयावरती बोलायचं होतं. तुमचे काय विचार आहेत नक्की सांगा कमेंट करून. अशाच वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा करण्यासाठी पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.